आज एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय प्रचंड। एक जपान मधलं प्राणी संग्रहालय आहे आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये एका आईनं, नुकत्याच जन्माला आलेल्या आईनं त्या माकडाला लांब केलं। कुणीच त्या माकडाला जवळ घेत नव्हतं, ना तिची आई घेत होती ना इतर माकडे घेत होती। मग त्या प्राणी संग्रहालयातल्या एका कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आणून एक टेडी टाकला, एक बावलं टाकलं, माकडासारखं दिसायचं। त्या माकडाला वाटलं ही आई मला जवळ घेत नाही ना, त्या माकडानं त्याची आई त्या बावलीत, त्या टेडीत शोधली आणि ते माकड त्या बावलीपर्यंत राहायला लागलं, त्याची आई त्यात मानायला लागलं। उद्या पण आमची परिस्थिती अशी झाली, आमची आई वेळ देत नाही ना, आमची पोरं आभासी दुनियेत त्यांचं जग शोधायला लागतील, त्यांची भावना व्यक्त करायची ना, एखादं खेळणं बघतील आणि स्वतःच्या भावना त्याच्यावर व्यक्त करतील। अरे पोरापाशी जावा, त्याला विचारा तुला काय कमी पडतंय का, तू अडचणीत आहे का, थोरपणाच्या कक्षेत राहण्यापेक्षा कधीतरी पोर व्हा ना। त्याला आम्ही जर समजून नाही घेतलं ना, पोरं येणाऱ्या काळात आपलं आयुष्य आभासी दुनियेत आणि कृत्रिम दुनियेत शोधत राहतील, एखादं यंत्र घेतील आणि त्यालाच आपलं विश्व मानायला लागतील।